नमस्कार, मी लतिका। आज आपण मिरचीची भजी बनवूया। तर मिरची कोणती तर बघा, अशा प्रकारे मिरची होती लांबडीवाली। हे जे मी छोटे छोटे तुकडे करून पण मी पहिले भजी अपलोड केलेले आहेत। आता आपण कशी माहिती आहे का, भेंडी वगैरे अशा पद्धतीमध्ये, गवारी पण मी तुम्हाला अशा पद्धतीमध्ये पातळ कापून मी हे जे भजी बनवून दाखवलेले आहेत। तर हे जे आपण आज भजी बनवूया ह्या मिरचीची, एकदम मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आणि पुसून घेतलेली ही धुतलेली मिरची आहे। आणि हे जे बी पूर्ण काढून घेतलेलं आहे बघा ना, असे पातळ काप केलेले आहेत। ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही पातळ काप करू शकता बरं का। आता ह्याच्यामध्ये टाकायला साहित्य बघा, छोटा अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे। ह्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, 2 चिमूट घेतलेला आहे ओवा, चोळून घेतलेला आहे तो हातावर। चवीप्रमाणे टाकायचे मीठ। ह्यात टाकणार आहे मिरची पावडर, तिखटवाली आहे। थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग टाकायचे। आता हे काय करायचं माहिती आहे का, पहिलं हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने बघा मिक्स करून घ्यायचं, चांगलं सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं आणि पाणी सुटतं, असं वल्ल वल्ल होतं बघा। तर अशा पद्धतीत झाले, सगळीकडे लागलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे टाकायचे आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ। आता हे सगळं काय करायचं, मिक्स करून घ्यायचं। तांदळाचं पीठ आणि चण्याच्या डाळीचं पीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही नुसतं पण तांदळाचं पीठ टाकू शकता। चण्याच्या डाळीचं पीठ जर तुम्ही कोणी खात नसाल तर नाही टाकलं तर चालतं। ते छोट्या वाटीमध्ये बघा मी पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं असं पाणी टाकायचं आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं एकदम पाणी टाकून बघा, हे आपण मिक्स करून घेतलेलं, जेवढं होता होईल एवढं असं थोडंसंच पाणी टाकायचं आणि हलवत राहायचं असं बघा। खालीवर केलं की नाही की असं पीठ सगळं एकत्र होतं मस्त असं। तेल ठेवले बघा गरम करायला। हे तेल आहे शेंगतेल आणि तेल आपलं कडक असं गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक सोडून घ्यायचे। ते पूर्णपणे असं मिरचीला पीठ लावावं असं काही नाही आहे, थोडं थोडं लागलं तरी पण पुष्कळ होतं। तेवढ्यातच आपल्याला हे कसं माहिती आहे का, ह्या मिरच्या गरम गरम बनवायच्या आणि गरम गरम खायच्या, कारण ह्या मिरच्या जर तुम्ही तशात ठेवल्या का नाही तर ह्या सॉफ्ट होतात। तर त्यासाठी काय करायचं, जेव्हा आपण जेवायला बसतो ना तेव्हा बनवायला घ्यायचं। गॅस आहे मीडियम आणि आपण ह्याला आता वर खाली असं हलवून घेऊया। असं बघा हलवत राहायचं एकसारखं, एक एक मिनटानं असं हलवत राहायचं। असं असं केलं तरी चालतं। एकदम कडक भाजायचे बरं काय, म्हणजे आता हे कसे जरा पिवळसर मिरची असतात ना, हिरवी गार एकदम मिरची नसते, ही पोपटी कलरची असते। त्यामुळे थोडंसं आपल्याला कळत नाही की बाबा किती लाल करायचे। तर अशा पद्धतीत बघा कलर आला पाहिजे आणि काढून घ्यायच्या ह्या अशा। आता कुणाला माहिती आहे का, मिरची भजी असं खायला आवडतात का नाही, त्यांच्यासाठी एक खास रेसिपी आहे, एकदम चटपटीत आणि एकदम कुरकुरीत। पण आता तुम्ही म्हणाल की ही सकाळपासून दुपारपर्यंत राहतील का, तर नाही, गरम गरम करायच्या, गरम गरम 1 तास 1.5 तास तुम्ही अशा ठेवू शकता, फक्त पातळ कापायच्या, छान लागतात। आणि ह्याच्यामध्ये जेवढं तुम्ही तांदळाचं पीठ टाकाल का नाही तर अजून कुरकुरीत होतात, तांदळाच्या पिठानं कुरकुरीत होतात। नाहीतर काय करायचं माहिती आहे का, 0 नंबरचा रवा असतो का नाही किंवा मोठा रवा असेल तर मिक्सरला एकदम बारीक पीठ करायचं, ते पण ह्याच्याबरोबर टाकलं तर चालते। जसं तांदळाचं पीठ, रव्याचं एकदम बारीक केलेलं पीठ, त्याच्याबरोबर तुम्ही थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ आणि असं करून एकदा खा, मस्त होतात एकदम। अशा पद्धतीनं बाकीचे राहिलेले मी करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।